टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कोल्हापुरातील काँग्रेसचे माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांचा आज वाढदिवस आहे आणि याच वाढदिवसाच्या निमित्तानं शहरात लागलेले काही पोस्टर्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत। मी आता आहे दसरा चौकामध्ये शारंगधर देशमुख यांनी लावलेला हा बोर्ड जो आहे, शुभेच्छा देणारा बोर्ड जो आहे तो सध्या चर्चेचा विषय ठरतोय। कारण मालोजीराजे छत्रपती यांचा असलेला फोटो, त्यानंतर त्याच्या मागे असलेली भगवी बॅकग्राऊंड, त्यामुळे मालोजीराजे छत्रपती यांची देखील पुढची राजकीय दिशा हीच असणार आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय किंवा तशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। खरं तर शारंगधर देशमुख हे सतेज पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते। स्थायी समितीचे सभापतीपद देखील त्यांनी भूषवलेलं आहे। मात्र गेल्या काही महिन्यांपासून ते नाराज होते आणि याच नाराजीतून त्यांनी काही दिवसापूर्वी 35 नगरसेवकांसह शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे। आणि असं असताना मालोजीराजे छत्रपती यांना शुभेच्छा देणारे पोस्टर्स त्यांनी अशा पद्धतीनं लावलेले आहेत। आणि शारंगधर देशमुखच नाही तर महायुतीच्या आणखीनही काही नेत्यांनी शुभेच्छा देणारे फलक जे आहेत ते लावलेले आहेत। आणि त्यामुळे मालोजीराजे छत्रपती यांची देखील महायुतीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे का असा सवाल किंवा असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। कारण ठाकरे गटाचे जे उपनेते आहेत संजय पवार यांनी देखील विधानसभेतील छत्रपती कुटुंबियाच्या भूमिकेबद्दल संशय आहे तो व्यक्त केलेला होता। आणि त्यानंतर आता त्यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्तानं लागलेले हे पोस्टर्स, त्यामुळे एकूणच आपण बघतोय गेल्या काही दिवसापासून काँग्रेसची जे काही पडझड जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये सुरू आहे त्याचा हा दुसरा अंक म्हणायचा का अशी देखील चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळे मालोजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शहरभरामध्ये लागलेले हे पोस्टर सध्या चर्चेचा विषय बनताना पाहायला मिळत आहेत। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।